नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल हॉस्पिटल परभणीमध्ये इथे परत एकदा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघा, या जाहिरातीमध्ये आता ब्लड बँक काउन्सिलर, लॅब टेक्निशियन अशी पदे इथे भरून घेतली जाणार आहेत। आता या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता कोणती लागेल, त्यासाठी तुम्ही पात्र काय लागणार आहे, तुम्हाला पगार किती भेटणार आहे, ही जी छोटी छोटी माहिती आपण सर्व या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। कृपया व्हिडिओला स्किप करून इन्फॉर्मेशन महत्त्वाची मिस करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्व विद्यार्थ्यांना त्या रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे सिव्हिल हॉस्पिटल परभणी अंतर्गत ही तुमची इथे पदभरती नवीन पाहायला भेटणार आहे। वेबसाईट त्यांची ऑफिशियल वेबसाईट इथे आहे। याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे। या पीडीएफची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता। तर बघा, नोटीस आहे जी पदभरती आहे ती व्हेरियस पोझिशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, ही जी पदभरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती केली जाणार आहे। अंडर महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई अंतर्गत ही संस्था, या संस्थेअंतर्गत परभणीमध्ये तुमची पोस्टिंग इथे असणार आहे। ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो 15/7/2025 म्हणजे 15 जुलै शेवटची तारीख इथे असणार आहे। तर बघा, आता याच्यानंतर आता चला आपण व्यवस्थितपणे आता कोणती पदे इथे पाहून घेऊ। तर बघा, पहिलं पद आहे ते काउन्सिलर, ब्लड बँक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल परभणी अंतर्गत ही काउन्सिलरचं पद भरलं जातं। याच्यासाठी एकच जागा रिक्त आहे आणि या पदासाठी बघा 21,000 रुपये दर महिना इथे मानधन विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर आता क्वालिफिकेशन जर बघितलं तर पोस्ट ग्रॅज्युएट इन सोशल वर्क, सोशिओलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, ह्युमन डेव्हलपमेंट अशा प्रकारचे ते एज्युकेशन लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर स्पेलिंग मिस्टेक किंवा प्रोनाउन्सिएशन मध्ये चुका जर होत असेल तर त्यासाठी आधीच सॉरी, तेवढी काय स्पेलिंग आपल्याला या मेडिकल फील्डची तेवढी आपला शब्द माहिती नाही तर त्याबद्दल सॉरी अगोदरच। त्याच्यानंतर तुम्हाला डिझायरेबल मध्ये तुम्हाला आवश्यक अजून काय लागणार आहे, नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं नॉलेज किंवा प्रोफिशियन्सी ऑफ MS ऑफिस तुम्हाला यूज करता आलं पाहिजे। त्यानंतर एक्सपिरियन्स मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आफ्टर इसेन्शियल क्वालिफिकेशन, तुमचं जे ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स इथे यांनी मागितलेला आहे। आता बघा, दुसरं जे पद आहे ते लॅब टेक्निशियनचं पद आहे। ब्लड बँक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल परभणी अंतर्गत तुमची पोस्टिंग विद्यार्थी मित्रांनो इथे केली जाणार। यासाठी पण एकच जागा इथे रिक्त असणार आहे। या पदासाठी 25,000 रुपये दर महिना इथे पगार विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे। 25,000 दर महिना पगार असणार आहे लॅब टेक्निशियन या पोस्टसाठी। आता इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी MLT ची डिग्री लागणार आहे किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी MLT चा डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला 10वी+2 म्हणजे तुम्हाला 12वी पास असणं कंपल्सरी आहे। त्यानंतर बघा, द डिग्री और डिप्लोमा शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन रिकग्नाइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट। तुमचं जे एज्युकेशन, हायर एज्युकेशन, डिग्री, डिप्लोमा जे असेल ते तुम्हाला इथे युनिव्हर्सिटीद्वारे किंवा अदर इन्स्टिट्यूशन्सद्वारे तुम्हाला रिकग्नाइज इन्स्टिट्यूशनद्वारे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर द कॅन्डिडेट शुड बी रजिस्टर्ड विथ द कॉन्सर्ड पॅरामेडिकल काउन्सिल, म्हणजे तुमच्याजवळ इथे रजिस्ट्रेशन असलं पाहिजे तुमच्या फील्ड रिलेटेड। नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुम्हाला लागेल, प्रोफिशियन्सी ऑफ MS ऑफिस यूज करता आलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स जे असेल मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स आफ्टर डिग्री अँड 3 इयर्स आफ्टर डिप्लोमा। जर डिप्लोमा केला असेल तर त्यानंतर 3 वर्षाचं आणि डिग्री जर केला असेल तर त्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या पदासाठी लागणार आहे। डिग्री होल्डर मस्ट हॅव मॅक्सिमम 6 मंथ एक्सपिरियन्स इन ब्लड बँक, डिग्री होल्डरसाठी 6 महिन्याचा ब्लड बँकचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे। आता बघा मित्रांनो, तिसरं जे पोस्ट आहे लॅब टेक्निशियन ICTC2 वुमन हॉस्पिटल परभणी, वुमन हॉस्पिटलमध्ये ही पोस्टिंग तुमची विद्यार्थी मित्रांनो इथे असणार आहे। या पदासाठी पण एकच जागा इथे रिक्त असणार आहे। या पदासाठी 21,000 रुपये दर मानधन इथे दिलं जाणार आहे। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे एक्सपिरियन्स तुम्हाला लॅब टेक्निशियन या पदासाठी होतं तेच तुम्हाला सेम या पदासाठी पण इथे लागणार आहे। बघा, डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी MLT किंवा डिप्लोमा तेच लागणार आहे। त्यानंतर हा जो डिप्लोमा तुम्हाला 12वीवर पास झालेला असायला पाहिजे। त्यानंतर कॉम्प्युटरचं नॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री MS ऑफिस यूज करता आलं पाहिजे।
आणि डिग्री होल्डरसाठी ब्लड बँकचा 6 महिन्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला ते लागणार आहे. आणि एक्सपिरियन्स त्याच्यामध्येच तुम्हाला डिप्लोमा केला असेल तर 3 वर्षाचा फील्ड रिलेटेड एक्सपिरियन्स आणि डिग्री उमेदवारांसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. तर अशा प्रकारची सर्व एक्सपिरियन्स असणार आहे. त्यानंतर एज लिमिटमध्ये बघून घ्या. अप्पर एज लिमिट जे असेल ते 60 वर्षापर्यंत तुम्हाला ते अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून काय काय आहे तुम्हाला ते हाऊ टू अप्लाय कसं करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ते अर्ज करावा लागणार. त्यासोबत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स वगैरे घ्यायचे, जसं की टेस्टिमेन्शियस, सर्टिफिकेट्स, ID प्रूफ्स, तुमचे एज्युकेशन डिटेल्स, या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला घेऊन अप्लाय करायच्या आहेत. त्यासाठी पत्ता असणार आहे बघा इथे बघा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर, डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिट, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल परभणी, या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे जाऊन हा अर्ज इथे करावा लागणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भरून इथे ॲप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने इथे सबमिट करावं लागणार. तुम्ही स्पीड पोस्टाद्वारे इथे ॲप्लिकेशन सबमिट करू शकता. तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो, स्पीड पोस्ट ऑर कॅन बी सबमिटेड इन पर्सन, म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन सबमिट करू शकता किंवा स्पीड पोस्टाचा देखील इथे यूज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे हा अर्ज करावा लागणार. बघा डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल परभणी अंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे, तुम्हाला हा ॲप्लिकेशन इथे भरून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन CG PDF असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. बघा इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट, कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करता, तुमचं नाव, इथे सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, तुमचं इथे ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, ईमेल ID, मोबाईल नंबर, या 2 गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे ते फिल करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यात तुम्हाला MS ऑफिस तुम्ही येते असेल, तुमचं सर्टिफिकेट असेल तर येस नो तुम्हाला इथे जे काय असेल ते करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन तुम्हाला इथे फिलअप करायच्या सर्व गोष्टी. इथे तुम्हाला पर्सेंटेज आहे, ते किती ग्रेड पडलेले आहे त्या गोष्टी, बाकीची सर्व माहिती तुम्हाला इथे एक्सपिरियन्स वगैरे सर्व इथे भरून तुम्हाला फिलअप करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे इथे सिव्हिल हॉस्पिटल परभणी अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. येथे सर्व विद्यार्थी इथे अर्ज करणार आहेत असं गृहीत धरतो. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण तुम्ही करू शकता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.